अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी। 5 दिवसाचा हा सण लोक मोठ्या प्रमाणात आनंदाने आणि उत्साहात साजरा करतात। पण आपण दिवाळी साजरी करतो याच्या मागे एक कथा आहे। तुम्हाला माहीत आहे का ही कथा? चला तर मग जाणून घेऊया काय आहे दिवाळी साजरी करण्यामागची कथा। स्वागत आहे तुमचं ऑल इन मराठीमध्ये। मी प्रज्वली लोखंडे। चला तर मग कथेला सुरुवात करूया। दिवाळी हा सण भारतातील प्राचीन आणि सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे। हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे। दिवाळी या शब्दाचा अर्थ म्हणजे रोषणाईचा सण किंवा दीपोत्सव असे म्हटले जाते। संस्कृतमध्ये दिवाळी या शब्दाला दीपावली असे म्हटले जाते, म्हणजेच दिव्यांची रांग। दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम रावणाचा वध करून सीता मातेसह अयोध्याला परतले होते आणि तो दिवस अयोध्यावासियांनी सगळीकडे रोषणाई करून आणि दिवे लावून मोठ्या उत्साहात साजरा केला होता। असे म्हटले जाते की त्या दिवशी अमावस्या होती, म्हणून अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकले होते, कारण भगवान श्रीराम हे 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्याला परत आले होते आणि यावेळी भगवान श्रीराम यांनी मायावी दानव रावण याचा वधही केला होता। त्यामुळे अयोध्यावासियांनी त्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले। आपण दिवाळी का साजरी करतो या मागची ही होती एक कथा, म्हणजेच रामायणातली दिवाळी। पण आपण दिवाळी साजरी करतो त्याच्या मागे अनेक कथा आहेत, जसं की महाभारतातील दिवाळी, कृष्ण विजयाची दिवाळी, सुवर्ण मंदिराने दिवाळी, अजून अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत। तर तुम्हाला यातली कोणती कथा ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आम्ही ती कथा तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ। ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। Thank you.